श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातले दुसरे पर्व म्हणजे पर्व संग्रह पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगू लागले. अनेक वृत्तांतांनी खचून भरलेले सभापर्व हे दुसरे पर्व आहे. या सभापर्वातील विषय पांडवांनी निर्मिलेली सभा, किंकरांचे दर्शन, देवलोकाचे ज्ञान असलेल्या नारद मुनींनी केलेले लोकपालांच्या सभांचे वर्णन, राजसूय यज्ञाचा आरंभ, मगधराज जरासंधाचा वध, पर्वातील गुहांमध्ये डांबून ठेवलेल्या राजांची कृष्णाने केलेली सुटका, पांडवांचा दिग्विजय, राजसूय नामक महायज्ञात मोठमोठे नजराणे घेऊन आलेल्या राजांचे आगमन, यज्ञामध्ये प्रथम सत्कार कोणाचा करायचा याविषयी झालेल्या विवादामध्ये कृष्णाने केलेला शिशुपालाचा वध, राजसूय यज्ञाच्या वेळी दिसलेल्या पांडवांच्या अफाट ऐश्वर्यामुळे खिन्न झालेला व क्रोधाने खळबळून गेलेल्या दुर्योधनाचा भीमाने भर सभेत केलेला उपहास, या उपहासामुळे दुर्योधनाचा झालेला संताप आणि त्या संतापातून त्याने घडवून आणलेला द्यूताचा प्रकार, द्यूत क्रीडेमध्ये कुटील बुद्धी शकुनीने केलेला युधिष्ठिराचा पराभव, समुद्रातून परतीला नेणाऱ्या नौकेप्रमाणे असलेल्या प्रज्ञावंत धृतराष्ट्राने द्यूतरूपी सागरात बुडत असलेल्या दुःखाने गांजलेल्या आपल्या सुनेला द्रौपदीला वाचवणे, द्यूतात हरल्यामुळे आलेल्या संकटातून पांडव मुक्त झाले हे ध्यानात येताच दुर्योधनाने त्यांना पुन्हा द्यूतासाठी केलेले आमंत्रण, द्यूतामध्ये पांडवांचा पुन्हा पराभव झाल्यानंतर दुर्योधनाने त्यांना वनवासात जावयास भाग पाडणे, या सर्व वृत्तांतांना महर्षी व्यासांनी सभापर्व असे नाव दिले आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठ हो, या सभापर्वात एकूण 78 अध्याय असून एकूण श्लोकांची संख्या 2511 इतकी आहे. याच्यानंतर विस्ताराने फारच मोठे असलेले वनपर्व आहे. या वनपर्वामध्ये आलेले विषय: महात्मे पांडव आरण्यामध्ये जाण्यासाठी निघाले असता प्रज्ञावंत युधिष्ठिराच्या मागोमाग नागरिकांचे गमन, वनवासामध्ये आपल्याबरोबर आलेल्या ब्राह्मणांच्या उदरनिर्वाहासाठी अन्न आणि वनस्पती यांची प्राप्ती व्हावी म्हणून धौम्य ऋषींच्या सूचनेवरून महात्म्या युधिष्ठिराने केलेली सूर्याची आराधना आणि सूर्याच्या कृपेमुळे झालेली अन्न सामग्रीची प्राप्ती, आपल्या हिताच्याच गोष्टी सांगणाऱ्या विदुराचा धृतराष्ट्राने केलेला त्याग, धृतराष्ट्राने झिडकारल्यानंतर विदुराचे वनवासात पांडवांकडे गमन आणि धृतराष्ट्राने केलेल्या विनवणीमुळे त्याचे पुन्हा धृतराष्ट्राकडे आगमन, कर्णाने दिलेल्या प्रोत्साहनामुळे दुष्टबुद्धी धृतराष्ट्र दुर्योधनाचे वनात वास्तव्य करणाऱ्या पांडवांचा घात करण्याचे कारस्थान, त्या नीच कारस्थानाची बातमी लागताच महर्षी व्यासांचे त्या ठिकाणी त्वरेने आगमन, पांडवांनी तेथून निर्याण करण्याच्या बाबतीत व्यासांचा विरोध, सुरभीचे आख्यान, मैत्रेय ऋषींचे आगमन, त्यांनी युधिष्ठिराला केलेला उपदेश आणि त्यांनीच राजा दुर्योधनाला दिलेला शाप, युद्धामध्ये
भीमसेनाने केलेला किरमिराचा वध, वृष्णीचे आणि पंचालांचे आगमन, शकुनीने द्यूतामध्ये कपटाने पांडवांना जिंकले हे कळल्यानंतर संतापलेल्या कृष्णाचे अर्जुनाने केलेले सांत्वन, कृष्णासमोर द्रौपदीने केलेला विलाप आणि दुःखाने व्याकुळ झालेल्या द्रौपदीचे कृष्णाने केलेले सांत्वन, सौभवधाचे आख्यान याच ठिकाणी महर्षींनी सांगितले आहे. यानंतर सुभद्रेला तिच्या पुत्रासह कृष्णाने द्वारका नगरीमध्ये नेले याची हकीकत दृष्टद्युम्न द्रौपदीच्या पुत्रांना घेऊन गेल्याचा वृत्तांत, रमणीय द्वैतवनामध्ये पांडवांचा प्रवेश, द्वैतवनामध्ये युधिष्ठिराचा द्रौपदीबरोबर आणि भीमाबरोबर झालेला संवाद, व्यास महर्षींचे पांडवांकडे आगमन, व्यास महर्षींनी प्रतिस्मृती नामक विद्येचे युधिष्ठिराला केलेले दान, व्यास महर्षी परत गेल्यावर पांडवांचे काम्यक वनामध्ये गमन, महातेजस्वी अर्जुनाचे अस्त्रप्राप्तीसाठी निघून जाणे, किराताचे रूप धारण करणाऱ्या शंकराबरोबर अर्जुनाचे युद्ध, अर्जुनाला घडलेले लोकपालांचे दर्शन, अर्जुनास झालेली दिव्य अस्त्राची प्राप्ती, अस्त्रप्राप्तीसाठी अर्जुनाचे इंद्रलोकामध्ये गमन, यामुळे धृतराष्ट्राच्या मनामध्ये उत्पन्न झालेली चिंता, त्यांचे अंतःकरण पवित्र आहे अशा बृहदश्व नामक ऋषीचे पांडवांना झालेले दर्शन, दुःखाने गांजलेल्या युधिष्ठिराचे बृहदश्व ऋषींसमोर केलेला विलाप, धर्माने परिप्लुत झालेले आणि श्रोत्यांच्या मनामध्ये करुणा उत्पन्न करणारे नलोपाख्यान, धर्माची मर्यादा असलेले दमयंतीचे आचरण, नलाचे चरित्र, बृहदश्व ऋषींपासून युधिष्ठिराला प्राप्त झालेली द्यूतविद्येचे रहस्य, लोमश ऋषींचे पांडवांकडे झालेले आगमन, अरण्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या पांडवांना लोमश ऋषींनी सांगितलेला अर्जुनाचा स्वर्गातील वृत्तांत, अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे पांडवांनी केलेली तीर्थयात्रा, तीर्थयात्रेची फलश्रुती, तीर्थयात्रेचे पावित्र्य, महर्षी नारदांनी केलेली पुलस्त्य तीर्थाची यात्रा, पुलस्त्य तीर्थाकडे पांडवांचे गमन, इंद्रामुळे कर्णाला करावा लागलेला कवचकुंडलांचा त्याग, गयाने केलेल्या यज्ञातील ऐश्वर्यांचा वृत्तांत, ज्यामध्ये वातापीच्या भक्षणाचा वृत्तांत आहे ते अगस्त्य ऋषींचे आख्यान, अपत्य प्राप्तीसाठी अगस्त्य ऋषींचा लोपामुद्रेशी झालेला समागम, कौमारावस्थेतच ब्रह्मचर्य व्रत धारण केलेल्या ऋष्यशृंगाचे चरित्र, ज्यामध्ये कार्तवीर्य व हैहय यांच्या वधाचे वृत्त आले आहे, असे महातेजस्वी जामदग्न्य परशुरामाचे चरित्र, प्रभास तीर्थामध्ये पांडवांचे वृष्णीबरोबर झालेले मिलन, च्यवन भार्गवाने शर्यतीच्या यज्ञामध्ये अश्विनी कुमारांना सोमाची प्राप्ती करून देऊन त्या योगाने त्यांना पुन्हा तारुण्य मिळवून दिल्याची कथा ज्यामध्ये आलेली आहे, असे सुकन्येचे आख्यान, मांधाता राजाचे उपाख्यान, सोमक नावाच्या राजाचे पुत्रप्राप्तीसाठी पुत्राचाच यज्ञ केला आणि 100 पुत्रांची प्राप्ती करून घेतली, हा वृत्तांत आलेला आहे. ते जंतुपाख्यान, ज्यामध्ये इंद्र, अग्नी आणि यमधर्म या तिघांनी शिबी नामक राजाची कसून परीक्षा केली, ते शेनक पोतीय आख्यान, जनक राजाने आरंभिलेल्या यज्ञात नैयायिकांमध्ये अग्रेसर असलेल्या बंदी नामक वरुण पुत्राबरोबर अष्टावक्र ऋषींचा झालेला वाद,
आणि त्या वादामध्ये अष्टावक्र ऋषींनी बंदीचा केलेला पराभव इत्यादी कथा ज्यामध्ये आली आहे असे अष्टावक्रीय आख्यान. सागराचा पराभव करून तेथे गेलेल्या आपल्या पित्याची अष्टावक्र ऋषींनी करून घेतलेली प्राप्ती, यवकृताचे आणि महात्म्या रैंभ्याचे आख्यान इत्यादी कथा या वनपर्वामध्ये आहे. आणखी सुद्धा बऱ्याच कथा या वनपर्वामध्ये आहे, त्या पुढे सांगतो, त्या ऐका. आज आपण इथे थांबून पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.